मिरज एमएससीबी सबस्टेशन ऑपरेटर हत्याकांडाच्या अवघ्या 5 तासात छडा, 2 संशयित आरोपी जेरबंद, किरकोळ वादातून हत्येचा आरोप, महात्मा गांधी चौक पोलिसांची जलद कारवाई। मिरज येथील कृपामाई एमएससीबी सबस्टेशनमध्ये ऑन ड्युटी असलेल्या ऑपरेटर सुधीर पंडित लाटवडे यांच्या निर्गुण हत्येचा छडा महात्मा गांधी चौक पोलिसांनी अवघ्या 5 तासात लावत 2 संशयित आरोपींना अटक केली आहे। या प्रकरणी सौरभ संतोष निकम आणि विनायक विक्रम सावंत या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 103(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 29 जुलैच्या रात्री कृपामाई एमएससीबी सबस्टेशनमधील ऑपरेटर रूममध्ये अज्ञात व्यक्तींनी लोखंडी रॉडने डोक्यावर आणि चेहऱ्यावर वार करून सुधीर लाटवडे याची हत्या केली होती। घटनेनंतर महात्मा गांधी चौक पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला। तांत्रिक माहिती, गोपनीय माहिती आणि घटनास्थळावरील पुराव्याच्या आधारे पोलिसांनी संशयिताचा माग काढला। त्यानंतर थरारक पाठलाग करून अवघ्या 5 तासात दोन्ही संशयितांना पहाटे ताब्यात घेण्यात आले। प्राथमिक माहितीनुसार संशयित सौरभ निकम याचे वडील संबंधित सबस्टेशनमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असून घटनेच्या दिवशी त्यांचा आणि मयत ऑपरेटर सुधीर लाटवडे यांच्यात किरकोळ वाद झाला होता। त्याच रागातून सौरभ निकमने साथीदार विनायक सावंतच्या मदतीने सबस्टेशनमध्ये जाऊन लोखंडी बारने हल्ला केल्याची कबुली तपासात समोर आली आहे, असे पोलिसांनी सांगितले। ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे तसेच महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने केली। या प्रकरणाचा पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस करत आहेत।